महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। वणीतील विकास कामांवर प्रश्नचिन्ह, भुयारी गटारीत निकृष्ट दर्जाचे पाईप, नागरिकांचा संताप। वणी शहराचा विकास पुढील 10 वर्षाचा विचार करून व्हावा अशी अपेक्षा असताना काही ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या निष्काळजीपणामुळे विकासाच्या नावाखाली उघडपणे लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ही बाब छत्रपती शाहू महाराज नगरातील सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे स्पष्टपणे समोर आली आहे। या भागात सुरू असलेल्या गटारीच्या कामात केवळ 10 इंची पाईपांचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे। हे पाईप भविष्यात उपयोगी ठरणार नाहीत असा दावा ग्रामस्थांनी केलाय। नागरिकांनी ठेकेदाराला वारंवार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरू नये अशी सूचना करूनही तो न जुमानता काम सुरूच ठेवत असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की आम्ही विकास कामांना विरोध करत नाही, पण कामाचा दर्जा टिकाऊ असावा, पुढील काळात उपयोगी पडावा हीच आमची अपेक्षा आहे। 10 इंची पाईप वापरल्यामुळे पावसाळ्यात गटारी ओव्हरफ्लो होणार यात शंका नाही। ठेकेदाराने पुढील काही वर्षाचा विचारच केलेला नाही। कामाच्या दरम्यान अनेक नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाईन्स तुटल्या तर काहींच्या घरासमोरील पायऱ्यांचे नुकसान झाले, तरीही ठेकेदाराला याची कोणतीही फिकीर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। याहून गंभीर म्हणजे ग्रामविकास अधिकारी व शाखा अभियंता यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करूनच काम सुरू ठेवण्यात आले। ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी याबाबत सांगितले की ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर मी स्वतः ठेकेदाराला काम थांबविण्याचे आदेश दिले। पाहणी करूनच पुढील काम सुरू होईल। जर ठेकेदाराने आदेश धुडकावले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच पंचायत समिती दिंडोरीच्या 6 विभागाचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले, भुयारी गटारीसाठी किमान 1.5 फूट व्यासाचे पाईप वापरणे आवश्यक आहे। येथे केवळ 10 इंची पाईप वापरल्याचे समोर आले आहे। या कामाची चौकशी सुरू असून ठेकेदारास काम थांबविण्याचे आदेश दिले। आदेश धुडकावल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य राहील। दरम्यान शहरातील नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत, ही कामे विकासाची की लुटीची? वणीतील या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामपंचायतीतील गोंधळलेली कार्यपद्धती आणि ठेकेदारांचे वर्चस्व पुन्हा एकदा उघड झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।